हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. सर्वांचं परमेश्वराच्या नावामध्ये पवित्र शास्त्र अभ्यास प्रार्थनेमध्ये स्वागत आहे. एक वचन वाचतो. स्तोत्रसंहिता 59 वचन 16 पासून पुढे. मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन, पहाटेस तुझ्या दयेचा गजर करेन. कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड व शरस्थान झाला आहेस. हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तोत्रे गाईन, कारण देव माझा उंच गड आहे, माझा देव दयामय आहे. आमेन. परमेश्वराच्या नावाला गौरव. आणि खरोखर देवाची कृपा आहे की मार्च महिन्याच्या पहिल्या रविवारी पहाटे परमेश्वराने तुम्हाला मला आपल्या सर्वांना या प्रार्थनेत एकत्र केलं आहे आणि आपण सर्वजण मिळून प्रियानो देवाची उपवाससाठी आराधना करूया. गीत गाऊन आपण त्याच्या अंगणात प्रवेश करूया. सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण एक एक करून गीत गाण्याची संधी घेऊया. आणि हिरे साहेब तयार आहे तर इथून पुढची पहिली संधी मी शिवाजी हिरे साहेबांकडे. सर्वांना प्रेज लॉर्ड. दोन वचन वाचू काय सर? वाचा हिरे साहेब. स्तोत्रसंहिता अध्याय 40 सुटकेसाठी व उपकार स्तुतीचे स्तोत्र घेत. मुख्य दावेदारचे स्तोत्र. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नासाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. आमेन. गाणं म्हणू काय सर? गाणं म्हणू ऐकायला येते काय सर? होय रे साहेब, आवाज येतोय. कर आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊन आनंद. कर आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊन आनंद. आनंदाने टाळ वाजवा, नाचा तुम्ही सगळ्यांना नाचवा, पवित्र्याने हृदयात सजवा. हृदयात येशू ख्रिस्ताला बोलवा. कर आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊन आनंद. कर आनंद आनंद आनंद, ख्रिस्त नामात होऊन आनंद. थँक्यू सर. आमेन. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. करा आनंद आनंद, ख्रिस्त नावात करूया आनंद. देवाच्या नावाला गौरव. आणि आपल्या सर्वांकडे वेळ आहे. मी सर्वांना विनंती करेन प्रियानो आपण एक एक करून संधी घेऊया, उपकासुदी करूया आणि आपण सर्वजण सर्वांना संधी मिळावी म्हणून गीत गाताना आपण प्रयत्न करूया की आपण एक अंतरा किंवा एक कडवं गाऊन पुढच्यांना संधी देऊया. पुढची संधी कोण घेऊ इच्छित आहे? कोणी तयार आहे? मी घेऊ का संदेश? हा, येस, मला वाटतं नानी तयार आहेत आणि नानी नंतर राजेश्री सिस्टर संधी घेतील. येस नानी, तुम्ही गीत गा आणि तुमच्या नंतर मग राजेश्री. करस्तुतीचे गीत आहे ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप सस्त जनाची, पाप ताप स्रस्त जनाची, अविनाशी साऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसरशी मज तारा,
स्वर्गातून धावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू राणी. आणि इथून पुढची वेळ मी राजश्री सिस्टर कडे देत आहे. आणि राजश्री सिस्टर नंतर दीपक अण्णा आणि अनिता वहिनी संधी घेतली. येस राजश्री सिस्टर. आवाज येतो ब्रदर माझा? राजश्री सर तुमचा आवाज इको होतोय. मोबाईल मध्ये काही इश्यू आहे का? इयरफोन लावला असेल तर इयरफोन काढा. मला वाटतं काहीतरी इश्यू आहे. बस. हॅलो ब्रदर, आता येतो आवाज? हो आता क्लिअर येतोय. ठीक आहे. स्पष्ट. अहो प्रेज द लॉर्ड ब्रदर तुम्हाला. अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आम्हावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. आमेन. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में, प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने, कोड़े खा के क्रूस उठाया यीशु ने, मुझे मुक्ति और चंगाई दे दी है। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूंगा स्तुति तेरी मैं सर्वदा। प्रेज द लॉर्ड. थँक्यू. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. थँक्यू राजश्री सिस्टर. आणि इथून पुढची वेळ मी अनिता वहिनी आणि दीपक अण्णा यांच्याकडे देतो. आणि त्यानंतर जे गीत गाव इच्छित आहेत ते सर्वजण तयार राहूया. दीपक अण्णा, अनिता वहिनी. हा प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सुंदर देऊळ हृदय हे माझे, तेच विराज देव बाप, इथेच विराज देव बाप, समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराज देव बाप, सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता या देऊळा भय कैसे, सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता या देऊळा भय कैसे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराज देव बाप. थँक्यू.
वहिनी, आम्ही सुद्धा देवाच्या घरासाठी हे मेरे मन यहोवा को, हे मेरे मन यहोवा आवाज येत नाही सर. क्षमा करता है, तेरे सब को चंगा करता हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्त. आणि आपल्यामध्ये संजय सर आहे. संजय सर, विद्याताई तुम्ही हा, आम्ही घेतो पुढची संधी. मी तुझ पाप सदैव म्हणावे, मी तुझ पाप सदैव म्हणावे, सहस्रनामे शोभती तुझ नाम, सहस्रनामे शोभती तुझ नाम, काय यास करावे प्रभूत मी तुझ नाम सदैव म्हणावे, बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, वेड मला चढावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. थँक्यू. हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्त नावाला करो. थँक्यू संजय सर, विद्याताई, हा सुंदर गीत. आणि मला वाटतं यापुढे सुजाता दिदी आणि सीमा संधी घेऊ इच्छितात. इथून पुढची वेळ सुजाता दिदी आणि सीमा यांच्याकडे. दीदी तुम्ही गीत गाता? हो हो हो, आम्ही गीत गातो. एकच मिनिट. कोणतंही एखादं कडवं गायलं चालेल, कोणतंही गीत चालेल. हा, येस. तारक तो सामर्थ्य तो येशु देव युगानुयुग आहे, तारक तो सामर्थ्य तो
येशू देव युगानुगा हे आहा हा हा हालेलुया ओ हो होसाना आहा हा हालेलुया ओ हो होसाना हालेलुया 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वनो चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वनो स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊन हालेलुया स्वर्गाच्या देवाला स्तुती गीत गाऊन तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुगा हे तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुगा हे आहा हा हालेलुया ओ हो होसाना आहा हा हालेलुया ओ होसाना हालेलुया 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 Praise the Lord. हालेलुया प्रभू येशू ख्रिस्त नावाला करा. फार सुंदर गीत सुजाता दिदी सीमा यांनी गायलेलं आहे आणि मला वाटतं सगळ्या जणांनी गीत गायलं आहे प्रियानो. तर आपण इथून पुढे वचनाकडे जाऊया. सुजाता दिदी तुम्ही वचन घेऊ इच्छिता? हालेलुया देवाच्या नावाला धन्यवाद असो. मी विनंती करेन आपण स्तोत्रसंहिता 122 मोबाईलचा वाचूया. व्हॉल्यूम थोडा कमी आहे, थोडा वाढवा किंवा तुमचा आवाज एकच वाढवा. मिनिट. हालेलुया आता आवाज येत आहे. हो Yes. येतोय आवाज. स्तोत्रसंहिता 122. आपण वाचायचं आहे. परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरुशलेमे तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहे. हे यरुशलेमे एकत्र जोडिलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. इस्रायलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश परमेश्वराचे वंश परमेश्वराच्या नावाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून येतात. कारण तेथे न्यायासने दाविदाच्या घराची राजासने मांडली आहे. यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा. तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांचे कल्याण असो. तुझ्या कोटांत शांती बसो. तुझ्या राजवाड्यांत समृद्धी नांदो. माझे बंधू व माझे मित्र यांच्याकरिता तुमच्यामध्ये शांती बसो अशी मी प्रार्थना करेन. परमेश्वर आमचा देव याच्या घराकरता तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईल. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 भयास योग्य स्तुतीस पात्र सन्मानास योग्य परमेश्वरा देव जो पिता देव जो पुत्र देव जो पवित्र आत्मा त्रैक्य देवाचे आम्ही आभार मानतो. हे आमच्या प्रेमळ पित्या आम्ही तुझी उपकार स्तुती करतो की सकाळी उठून देवा तुझी उपकार स्तुती गीते गाण्यासाठी बंधूंबरोबर एकत्र मिळून देवा तुझी प्रार्थना आराधना करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू उठवलंस उद्युक्त केलंस कृपा दिलीस आम्ही तुझे आभार मानतो. तुझा कृपा महिमा वर्णण्यासाठी आम्हा प्रत्येकाच्या मुखात शब्द दिलेस देवा आमच्या कंठामध्ये वाणी दिलीस आम्ही तुझे आभार मानतो देवा. खरोखर तुझे आभारच मानतो कारण तुझी सर्व कृत्य थोर आहेत देवा. ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहेत देवा. आम्ही तुझे आभार मानतो देवा. आभार मानतो सुंदरशा स्तोत्रासाठी आम्ही तुझं गौरव करतो देवा. ये प्रभू आणि आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा तू घे देवा. आम्हा प्रत्येकाला चालव आमच्या मनाशी बोल देवा. प्रभू परमेश्वरा तुझे निर्बंध तुझे विधी आम्हाला विदित कर देवा की जेणेकरून आम्ही ते पाळावे. आम्ही तुझ्या आज्ञांप्रमाणे चालावं देवा. प्रभू परमेश्वरा अशी दया आणि कृपा इथे बसलेल्या प्रत्येकाला दे देवा. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड प्रिय पवित्र आणि सामर्थ्यशाली नावात केली
म्हणून तुम्हाला कर देवा. आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद असो. स्तोत्र करता दाविदाचं स्तोत्र आहे प्रियानं. हालेलुया. आणि दाविद राजा काय म्हणत आहे, आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. काही भाषांतरामध्ये लिहिलंय आपण परमेश्वराच्या घराकडे है ना. परमेश्वर शल्मोन राजा काय म्हणतो, परमेश्वर म्हणतो ज्या ठिकाणाला, ज्या मंदिराला तू तुझं नाव दिलेलं आहेस, देवाने स्वतःचं वसतिस्थान म्हणून इस्रायलामध्ये ते मंदिर बांधण्याची आज्ञा केली होती. हालेलुया. आणि त्याविषयी दाविद राजा म्हणत आहे आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ असे ते म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. आज तुम्ही आणि मी आनंदी आहोत का प्रियांनो? आजच्या प्रभुवारी देवाने ती कृपा दिलेली आहे की पुन्हा उठून आज आपण कुठे जाणार आहोत? आज आपण देवाच्या भक्ती मंदिरात जाणार आहोत. हालेलुया. जिथे ज्या ठिकाणाला आपल्या परमेश्वराचं नाव दिलेलं आहे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने अभिवचन दिलेलं आहे, जेव्हा दोघे किंवा तिघे माझ्या नावाने तुम्ही एकत्र जमत आहात तिथे तुमच्या मध्ये मी आहे. देवाच्या पुत्राने आपणाला हे अभिवचन दिलेलं आहे प्रिय. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी एकत्र जमून, कारण आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहिलेलं आहे ना, प्रारंभीची मंडळी प्रभुवारी किंबहुना प्रची एकत्र जमत असते. हालेलुया. कारण देवाची आज्ञा आहे की बंधूंनी एकत्र मिळणे सोडू नये प्रिय. आणि आपण सुद्धा दर प्रभुवारी जाऊन आपल्या भक्ती मंदिरामध्ये आपल्या मंडळी बरोबर एकत्र मिळून काय करतो प्रियांनो? परमेश्वराच्या नावाचा महिमा करतो, त्याची स्तुती आराधना करतो, स्तोत्रे वाचतो, गीते गातो, आपल्या मध्यस्थीच्या प्रार्थना करतो, त्यानंतर देवाचं वचन, देवाचा मानना स्वीकारतो, दानार्पणे देतो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होतो. हालेलुया. कारण कारण त्यामध्ये आपल्याला आनंद आहे. स्तोत्रकर्ता काय म्हणत आहे, जेव्हा ते मला असे म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. आणि पूर्ण स्तोत्र आपण आता वाचलं, इतकं सुंदर आहे. हे यरुशलेमा तुझ्या द्वारात आमचे पाय उभे आहेत. हे यरुशलेमा मजबूत रचलेल्या शहरासारखी तू बांधलेले आहेस. तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नामाचे उपकार स्मरण करण्यासाठी चढून जातात. हालेलुया. है ना. परमेश्वराच्या भवनामध्ये, मंदिरामध्ये जेव्हा आपण चढून जातो, कशासाठी जातो? तुझ्याकडे वंश आणि परमेश्वराचे वंश परमेश्वराच्या नामाचे उपकार स्मरण करण्यासाठी जातात. हीच इस्रायलाची साक्ष आहे. हीच तुमची माझी साक्ष आहे की आज म्हटलेला दिवस परमेश्वराने दिलेला आहे, तर आपण झटून त्याचा शोध करूया. त्याच्या समक्षतेमध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊन त्याच्या नावाचं गुणगौरव करूया. हालेलुया. पुढे म्हणत आहे, कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची सिंहासने मांडलेली आहे. दाविदाच्या घराण्याचं सिंहासन जसा दाविदाशी करार केला होता की तुझ्या घराण्याचं सिंहासनासाठी स्थापेल. आणि कुणामध्ये ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे? येशू ख्रिस्त. आपला राजा प्रभू येशू ख्रिस्त, तुमचा माझा तारणारा, आपल्या राजाचं राजासन तिथे मांडलेलं आहे. आणि पुढे आपणाला आज्ञा केलेली आहे, यरुशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना कर. प्रीती करणाऱ्यांचे, देवावर प्रीती करणाऱ्यांचे क्षेम कुशल असो. माझे बंधू व माझे मित्र यांच करता तुझमध्ये शांती असो अशी मी प्रार्थना करीन. आणि शेवटल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर आमचा देव याच्या मंदिरा प्रीत्यर्थ तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईल. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त जसा म्हणतोय ना, तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला, मंदिराच्या आवेशाने मला त्रासले. ग्रासून टाकलाय. हालेलुया. आज तोच आवेश आहे का प्रिया? देवाकडे तोच आवेश मागूया. देवाकडे तीच कृपा मागूया की आम्ही सर्वांनी चढून देवाच्या भवनाकडे जावं आणि देवाच्या नावाचा उपकार स्मरण करावं. हालेलुया. देवाच्या नावाला हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव. फार सुंदर वचन आहे. आणि प्रियानो, विशेष करून मार्च महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण सर्वजण उपवासाचे दिवस बऱ्याचशा मंडळीमध्ये सुरू होणार आहेत. तर याची 58 आपण सगळेजण पाठ करून शनिवारी बोलणारच आहोत. आणि त्या संदर्भात प्रियानो 2 वचन वाचून आपण थांबूया. मी विनंती करतो, प्रथम आपण मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय मीच तुम्हासाठी वाचतो. थोडा मोठा संदर्भ आहे. वचन 23 पासून 29 पर्यंत.
येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका. तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुख्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करीतो, यांच्यातून निघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नको. तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला आणि तो मेल्यासारखा झाला. म्हणून तो मेला आहे असे बहुतेक म्हणाले. पण येशूने त्याला हातास धरून उठवले व तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकांती विचारले, आम्हाला तो का काढता आला नाही? तो त्यास म्हणाला, ही जात प्रार्थना व उपवास या वाचून दुसऱ्या कशानेही निघणारी नाही. हालेलुया. प्रियानो, आपण अनेकदा युद्धग्रस्त फेफरेकरी मुलगा त्याचा दृष्टांत वाचलेला आहे. देवाच्या नावाला गौरव. आणि हे वचन, हे अभिवचन मार्च महिन्याच्या पहिल्या रविवारी तुम्हाला मला प्राप्त झालं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की शक्य असेल तर, असं तुम्ही आणि मी प्रश्न देवाकडे का करत आहोत? शक्य असेल तर नाही प्रियानो, कारण प्रभू अभिवचन देत आहे, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. मागील महिन्यामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपण अभ्यास केला, ते वचन आपल्याला प्राप्त झालं होतं की देवाला सर्व काही शक्य आहे, नाही का? देवाने सारेला प्रश्न केला होता, देवाला काही अशक्य आहे का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे की देवाला सर्व काही शक्य आहे. आणि आज महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रियानो, देवाचं वचन तुम्हाला मला प्राप्त झालेलं आहे की विश्वास ठेवणारे तुम्ही आणि मी, तुम्हाला मला सर्व काही शक्य आहे. परंतु हे शक्य होण्यासाठी तुम्ही आणि मी आपलं जीवन प्रार्थना आणि उपवास या गोष्टींद्वारे भक्कम करणं गरजेचं आहे. काही दुरात्म्यांना पळवून लावण्यासाठी, काही संकट पळवून लावण्यासाठी, काही आजारपण निघून जाण्यासाठी प्रार्थनेला उपवासाची जोड आहे. सर्वांना विनंती करेन, यशया 58:1-12 जरूर वाचा. कारण उपवास म्हणजे केवळ अन्न पाणी सोडणं असं नाही प्रियानो, तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये देवापासून दूर नेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, आपण त्या गोष्टींचा उपवास करायला शिकू. हालेलुया. त्यासाठी मी अजून एक वचन तुम्हा सर्वांसाठी वाचत आहे. निर्गम याचा 24वा अध्याय आणि वचन 9 ते 11. माझ्या आधी कुणाला सापडलं तर वाचा. निर्गम 24, 9 ते 11. मला सापडलं तर मी वाचतो. मग मोशे, अहरोन, नादाब, अबिहू आणि इस्रायलाच्या वडिलांपैकी 70 जण वर चढून गेले. त्यांनी इस्रायलाच्या देवाला पाहिले. त्याच्या पायाखाली इंद्रनील मनांच्या चबुतऱ्यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते. पण इस्रायल लोकांच्या सरदारावर त्याने हात उगारला नाही. त्यांना देवाचे दर्शन झाले आणि त्यांनी खाणेपिणे केले. आमेन. परमेश्वर म्हणतो, इस्रायलाने परमेश्वर विरोधात पाप केलं, सोन्याचं वासरू बनवलं, मोशेने दगडी पाट्या फेकून दिल्या, भंग पावल्या, परमेश्वराचा क्रोध इस्रायलावरती पडला. मरीने इस्रायलातल्या ज्यांनी मूर्तीपूजेमध्ये सहभागी झाले होते त्यांचा नाश झाला. हालेलुया. मोशेने मग ते वासराचं चूर्ण करून ते कडू असं पाण्यासारखं चूर्ण लोकांना प्यायला लावलं. परमेश्वराकडे क्षमा मागितली, परमेश्वराने क्षमा केली. आणि वचन सांगतं, परमेश्वराने इस्रायला बरोबर त्या कराराची, जो जुना करार आहे, नियमशास्त्राचा करार आहे, त्या कराराची पुन्हा स्थापना केली. आणि तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, तू आणि तुझ्या बरोबर अहरोनाचे पुत्र नादाब, अबिहू असे 70 वडील सिनाय पर्वतावर या. वचनामध्ये लिहिलेलं आहे, या वडिलांपैकी सर्व 70 जणांनी इस्रायलाच्या देवाला पाहिलं. केवळ नव्हे तर इस्रायलाच्या लोकांनी त्यांना देवाचं दर्शन झालं आणि त्यांनी खाणेपिणे केले. ते परमेश्वराच्या समक्षतेत प्रियांनो त्यांनी भोजन केले. आज प्रियांनो, मी तुम्हा सगळ्यांना हेच एक तत्व देऊ इच्छितो. हाच नियम आहे, उपवासाशी संबंधित आहे. तुम्ही आणि मी उपवास करताना जसे देवाला समर्पित होतो, उपवास सोडल्यानंतर जो आपला भोजनाचा समय येतो, जो आपल्या दिवसाचा समय येतो, तो सुद्धा आपण परमेश्वराच्या समक्षतेत घालवायला शिकूया.
आपल्या जीवनातल्या देवाला न आवडणाऱ्या मोबाईल मधलं डिस्ट्रॅक्शन असो, वाईट संगती असो, वाईट विचार असो, टीव्ही मधल्या वाईट बातम्या असो, या सर्व गोष्टी प्रियानो आपण दूर सारूया. आपल्या उपवासाच्या काळामध्ये जसं आपण परमेश्वराला समर्पित होतो, उपवास सोडल्यानंतर सुद्धा जेव्हा आपण भोजन करतो, आपण प्रयत्न करूया की ते भोजन, खाणे पिणे जे काही करणं आहे ते देवाच्या समक्षतेत आणि देवाच्या गौरवासाठी. ख्रिस्ती जीवन 24 तास देवाचा हात पकडून चालण्याचं जीवन. पहा, माझा विश्वास आहे प्रियानो, आपण संख्येने आज 7 कुटुंब सहभागी झालेलो आहे. आपण 7 कुटुंबाद्वारे परमेश्वर 700 कुटुंबाची या मार्च महिन्यामध्ये पायाभरणी, त्याचा प्रकाश इतरांवरती पाडेल. इकडे थांबूया आणि आपण शेवटल्या प्रार्थनेकडे जाऊया. आणि मी विनंती करतो, आपल्यामध्ये हिरे साहेब आहेत. हिरे साहेब, शेवटली प्रार्थना. देवाला धन्यवाद देतो. या आपण प्रार्थना करूया शेवट. धन्यवाद धन्यवाद स्वर्ग आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, त्या सुंदरशा वेळेला बाप्पा तुम्ही आम्हाला इथे तुमच्या पवित्र मंदिरामध्ये बाप्पा येण्यासाठी आशीर्वादित केलं, म्हणून धन्यवाद करतो. या सुंदरशा वेळेला बाप्पा जेवढे आम्ही लोक सामील झालेले आहे बाप्पा, त्यांना तुम्ही आशीर्वादित करा. जे झाले नाही त्यांना देखील आशीर्वाद होण्यासाठी बाप्पा त्यांचं मन तयार करा. धन्यवाद करतो बाप्पा, तुमच्या दासांनी जे काही वचन वाचले बाप्पा, त्या वचनाप्रमाणे आम्हाला चालण्यासाठी तुम्ही आशीर्वादित करा. आणि तुम्ही तसं करत आहेत म्हणून तुमच्या नावाला धन्यवाद. धन्यवाद करतो बाप्पा, तुमची स्तुती आराधना करण्यासाठी आम्हा सर्वांना जमी वेळ दिली, त्याबद्दल आम्ही धन्यवाद करतो राजा. असंच इथून पुढेही बाप्पा रोज आणि रोज आम्हाला तुमचा मानना भेटेल असं तुम्ही दयेने आणि कृपेने करत आहात, म्हणून धन्यवाद. धन्यवाद करतो बाप्पा, इथून पुढची सारी वेळ आम्ही तुम्हाला देतो, तुमच्या हाती सोपवतो. आणि आज जे काही तुमच्या पवित्र मंदिरामध्ये येण्याची बाप्पा, जाण्याची आम्हाला जी संधी दिलेली आहे, म्हणून तुमच्या नावाला धन्यवाद. तसंच बाप्पा आम्ही तुमच्या पवित्र मंदिरात जाऊन जे काही तुमचे पवित्र वचन आम्हाला येणार आहेत बाप्पा, त्यावरती सुद्धा आम्ही संध्याकाळी ऑनलाईन प्रार्थनेमध्ये बाप्पा बोलण्यासाठी तुमच्या सर्वांचा ताबा म्हणून धन्यवाद करतो. धन्यवाद करतो बाप्पा. सारा आदर मान महिमा गौरव तुम्हाला देतो. प्रार्थना देव येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणून. आमीन आमीन आमीन. आमीन. आता सर्वजण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला स्वार्थापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि सर्वांना हा प्रभुवार आनंदाचा जाओ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Praise God.